22 जानेवारीला सर्वांनी घरांमध्ये रामज्योत लावा, पंतप्रधान मोदींचं आवाहन। भाजलेली भाकरीच ते लोक आता खात आहेत। राम मंदिरावरून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, आम्ही नाही तर त्यांनीच आमची साथ सोडल्याची टीका। गरिबी हटावचा नारा दिला पण गरिबी हटली नाही। आमच्या काळात 25 कोटी लोक गरिबीतून मुक्त। सोलापुरात भाषणादरम्यान पंतप्रधान मोदी भावूक। मोदींनी लोकांना रोटी, कपडा आणि आता मकानही दिलं, हीच मोदींची गॅरंटी। देशात पुन्हा मोदी सरकार रचणार, शिंदेंकडून पंतप्रधान मोदींचं कौतुक। पंतप्रधान मोदींच्या हस्ते सोलापुरात विविध विकास कामांचं लोकार्पण। श्रीनगरमधील 15,000 घरांचं वाटप। अमृत योजनेतून 1,700 कोटींच्या विविध प्रकल्पांचीही पायाभरणी। महाराष्ट्रातील भाजपचं नेतृत्व कुचकामी असल्यानं मोदींचे दौरे। ठाकरे गटाच्या अंबादास दानवे यांची टीका। उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्रात लोकसभेच्या सर्वाधिक जागा। शिंदे फडणवीसांच्या पाठीशी मतदार नाहीत म्हणून मोदींचे दौरे। फायदा जिथं पंतप्रधान तिथं, संजय राऊतांचा हल्लाबोल। महाराष्ट्र सुद्धा देशाचाच भाग। पंतप्रधानांनी महाराष्ट्रासाठी वेळ काढला, ही अभिमानाची बाब। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचं राऊतांना प्रत्युत्तर। मोदी महाराष्ट्रात आले की माझ्यावर टीका करतातच। पूर्वी विरोधकांनी संताजी धनाजी दिसायचे, तसं मोदींचं झालंय। टीका करा पण आम्ही काम करत राहणार, शरद पवारांची टीका। पंतप्रधान खोटं बोलतात पण रेटून बोलतात। सोलापुरातील योजना मनमोहन सिंह यांच्या काळातल्या, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची टीका। मराठा आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक, जरांगेंनी सामंजस्याची भूमिका घेऊन आंदोलन टाळावं, मुख्यमंत्री शिंदेंचं जरांगेंना आवाहन। सामंजस्याची भूमिका म्हणून सरकारला 7 महिने दिले, सकारात्मक असणं आणि अंमलबजावणी होणं यात फरक। मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतरही जरांगे आंदोलनावर ठाम। विरोधकांना दुसरा काही कामधंदा राहिला नाही, माशासारखे तडफडत आहेत। आदित्य ठाकरे यांच्या वातावरण गरम करण्याच्या टीकेनंतर मुख्यमंत्री शिंदेंचा पलटवार। ठाकरे गटाच्या राजन साळवींना पुन्हा एसीबीची नोटीस। सोमवारी रत्नागिरीतील कार्यालयात हजर राहण्याच्या नोटीसमध्ये उल्लेख। काल साळवींच्या घरी एसीबीच्या पथकाकडून 10 तास झाडाझडती। गुन्हा दाखल केला आहे, मला केव्हाही ते अटक करू शकतात। वरिष्ठांच्या आदेशानंतर पुढील कारवाई होईल, एसीबीनं सांगितलं। राजन साळवींची माहिती।